तर हे जमिनीतले डोस वापरा बायोनिकचे गेल्यानंतर आणि स्प्रे चालू केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये जाणवलं की बाबा आपण जे थोडक्यात वापरा बायोनिकचं वापरतोय तर ह्याच्यामध्ये खरंच पॉवर आहे, असं वापरायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी जाणवायला सुरुवात झाली? 8 दिवसापासून 8 दिवसापासून जाणवायला सुरुवात झाली. म्हणजे काय पाल्यातला गॅप जाणवला का काळुखी जाणवली का? काळुखी जाणवली. आणि आज जर बघितलं तर आपण आता आतमध्ये जर बघितलं तर काय कमी कमरेला पाला लागतोय. आता इथं बघितलं थोडंसं कमी, पण इथं जर आपण असं थोडंसं पुढे येऊन जर बघितलं तर हा पाला कुठं लागतोय? कमरेला लागते. काय कमी कमरेला लागतोय. तो पोगा पण काय कमी कमरेला. म्हणजे ही असं ह्याची छान पद्धतीने वाढ झालेली आहे आणि ह्या वाढी पाठीमागचं कष्ट तुमचंय. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं. भारत भर लोंढे, आणि तालुका तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बरं, ही जी केळी लावलेली आपण आणि किती बाय कितीवर लागण केली ही 7-5 वर आहे. 7 बाय 5 7 म्हणजे 2 वळीच्या मध्ये 7 आणि समोर 5. समोर 5. तर ही टोटल जी रोप आहेत ही किती हजार रुपये आहेत ही सगळी? ते 2400 रुपये. 2400 रुपये आहेत. आणि क्षेत्र किती आपलं? क्षेत्र 2 एकर. 2 एकर. आणि आजची तारीख किती? 23/12/2025. 23/12/2025. बरोबर आहे ना? आता काय आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने आतापर्यंत जी काही केळी आणलेली आहे म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने ड्रिचिंग घेतलं, स्प्रे घेतलं, सगळं घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, तुमच्या आहे ह्या शेड्यूलमध्ये, तुमच्या आहे ह्या पद्धतीमध्ये आपलं समाधान भगत सरांकडचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुमच्या आहे या पद्धतीत आपल्याला ऍड करायचंय. ऍड का करायचंय की केळीतला कुठलाही शेतकरी असू द्या, ज्यावेळेस केळी खालीवर होती, वय खाती, पाला गच्चा धरतो, त्यावेळेस जी कुठलाही शेतकरी म्हणजे आता मी काय करू ह्या परिस्थितीला जाऊन फेकतो, तर हे आपल्याकडचं मार्गदर्शन वापरा बायोनिकचं घेतल्यानंतर त्या परिस्थितीला प्लॉट जात नाही. तर त्यासाठी आपण काय करणार, इथनं पुढं तुमच्या आहे या पद्धतीत वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड करून आपण तुम्हाला शेड्यूल लिहून देणार आहे तारखेनुसार. स्प्रे असतील, कधी काय सोडायचं असेल. मग आता ह्या प्लॉटमध्ये काय काय बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तुम्ही आता केळीत पहिल्यांदाच आहे, मग केळी कशी आली पाहिजे तुम्हाला काय वाटतं? कारण आज आपण थोडक्यात भविष्यवाणी विचारतोय. केळी चांगली जाणायचे, बुंदा मोठा फुगला पाहिजे, बुंदा मोठा झाला पाहिजे, झाड चांगलं आलं पाहिजे, घड चांगले पडले पाहिजेत, आणि आपला हा माल जो आहे हा सगळा बॉक्स पॅकिंग गाडीला गेला पाहिजे. पुढचं काय सांगता पुढचं काय ही सांगता येत नाही, तीच सांगायची आज आणि तीच विचारतोय मी तुम्हाला. ही काय आपण पोर खेळ म्हणून लावलेली नाही शेती. शासनाचं आपल्याला अनुदान नाही की तुम्ही काही पिकं करा, तुम्हाला आम्ही वर्षाला 1-2 लाख रुपये टाकतो, करता तुम्ही. असं काय चाललंय का? ही आपली पदर मोड आहे आणि ह्या पदर मोड मध्ये मराठी म्हण जशी आहे, वंजळभर पेरलं तर पोतभर उगावतं. बरोबर. आता वंजळभर पेरून जर वंजळभरच येत असेल तर शेती करायची का? बरोबर आहे का नाही? तर आता तुम्ही जी आता ही थोडक्यात ह्या येणाऱ्या दिवसात अगदी ही केळी किती आपण लागणीपासून जर अभ्यास केला तर ही किती महिन्याची केळी? 2.5 महिन्याची. मग आज थोडक्यात 23 डिसेंबर 2025 आहे. आपल्याला येणाऱ्या दिवसात काय करायचंय, ह्या केळीने वय नाही खाल्लं पाहिजे, गच्चा नाही धरला पाहिजे, उन्हामुळं टेम्परेचरमुळे ह्याची वाढ नाही थांबली पाहिजे, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पाहिजे, तुटाळी नाही पाहिजे, प्लॉट खालीवर नाही पाहिजे. येणाऱ्या दिवसात हा प्लॉट आपल्याला तुम्ही जर वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू घेतलं तर ह्या प्लॉटनी येणाऱ्या दिवसात 1 महिन्यामध्ये निसवण टाकली पाहिजे आणि आपल्याला 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झाली पाहिजे. सगळा माल जवळपास 90% माल आपला सगळा बॉक्स पॅकिंगला गेला पाहिजे. जातोय का नाही ही सुद्धा आपल्याला शेवट शूटिंग काढायची. म्हणजे आज काढतोय आपण वापरण्यापूर्वीच सगळं. मग आता मी तुम्हाला आज शब्द देतो की आपल्याला येणाऱ्या दिवसात 90% माल बॉक्स पॅकिंगला घालवायचा आहे. लोकेशनसाठी साहेब घ्या, इथं समोर साहेबांचं सौर ऊर्जाचं प्लेट आहेत आणि आम्ही जी उभा राहिलेलो आहे कितव्या झाडापाशी कितव्या रांगापाशी, पहिली रांग, दुसरी रांग, तिसऱ्या रांगातलं पहिलं, दुसरं, तिसऱ्या झाडापाशी मी साहेब 4थ्या झाडापाशी. म्हणजे जोपर्यंत डोक्याच्या खाली झाड आहेत तोपर्यंत आपण 1-1.5 महिन्याच्या अंतराने कधीही या प्लॉटला आलो तर आतमध्ये उभा राहू. ज्यावेळेस झाडं डोक्याच्या पुढे जातात त्यावेळेस आपण त्या पुढच्या लाईनला उभा राहू. तर तुम्ही जो आमच्या वापरा बायोनिक वरती विश्वास ठेवलेला आहे समाधान भगत सरांवरती, तर ह्या विश्वासाला 1% पण तडा जाणार नाही. हे आपण येणाऱ्या दिवसात जाऊन देऊ. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. भारत भर लोंढे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपण ह्याला 23 डिसेंबर 2025 ला पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती ह्यांची आपण, म्हणजे मार्गदर्शन देण्यापूर्वी ह्याच ठिकाणावर. म्हणजे पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग आणि किती झाड होतं? 4थं झाड. बरोबर आहे. तर आपण काय आहे की ही जी पूर्ण केळी आहे ह्याच्यासाठी तुम्हाला जमिनीतले डोस आणि स्प्रे दिलेले होते. बरोबर आहे का नाही?
तर जमिनीतले डोस तुम्ही सोडले आणि स्प्रे चालू ठेवलेले, बरोबर आहे का नाही? तर हे जमिनीतले डोस वापरा बायोनिकचे गेल्यानंतर आणि स्प्रे चालू केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये जाणवलं की बाबा आपण जे थोडक्यात वापरा बायोनिकचं वापरतोय तर ह्याच्यामध्ये खरंच पॉवर आहे, असं वापरायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी जाणवायला सुरुवात झाली? 8 दिवसापासून जाणवायला सुरुवात झाली. म्हणजे काय पाल्यातला गॅप जाणवला का काळोखी जाणवली का? काळोखी जाणवली. आणि आज जर बघितलं तर आपण आता आतमध्ये जर बघितलं तर काय कमी कमरेला पाला लागतोय. आता इथं बघितलं थोडस कमी, पण इथं जर आपण असं थोडस पुढे येऊन जर बघितलं तर हा पाला कुठं लागतोय? कमरेला लागतोय. काय कमी कमरेला लागतोय. तो पोगा पण काय कमी कमरेला. म्हणजे ही असं ह्याची छान पद्धतीने वाढ झालेली आहे. आणि ह्या वाढी पाठीमागचं कष्ट तुमचंय, कारण तुम्ही फवारताय, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने शेड्यूल सगळं फॉलो केलेलं आहे. आणि तुमचं आहे या शेड्यूल मध्ये आपलं शेड्यूल ऍड केलेलं आहे. म्हणजे तुमचं जे रेग्युलर चालतं आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांचं की बाबा केळी 1-1.5 महिने झाली की आपण त्याला रिंग डोस करतो, केळी आपले त्याच्यापासून 3-3.5 महिने झाले की आपल्याला भेसळ करायचा असतो, त्याच्यानंतर निसोनेला आपल्याला परत आणखी दुसरा एक डोस असतो. त्या पद्धतीने तुमचं सगळं चाललेलं आहे. त्याच्यात फक्त तुम्ही ऍड काय केलंय? आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन. हा, म्हणजे तुम्हाला बापूंनी सांगितलं की बाबा वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घ्यायचं आणि हे मार्गदर्शन द्यायला भगत सर आलते, बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला येणाऱ्या दिवसात हा प्लॉट आहे ना, आज आपण ही जी दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय, आजची तारीख किती आहे? 26 जानेवारी 2026, बरोबर आहे ना? 26 जानेवारी 2026. आपल्याला येणाऱ्या दिवसात काय करायचंय? ह्या प्लॉटचे असेच आपल्याला 2-2, 1.5 महिन्याच्या अंतराने शूटिंग का काढायचे आहेत की केळी प्रत्येक जण सक्सेस आहे नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. पण खूप काय असे शेतकरी आहेत की कष्ट करताना, खर्च करताना, वेळ देताना पीक वय खातंय, गच्चा धरतय, ऊन धरतय, थंडी धरतय आणि तिथं खर्च झालेला निघन का नाही ही शाश्वती खूप शेतकऱ्यांना त्याचं भीती वाटते. ती भीती काढून टाकण्यासाठी आपल्याला हा अगदी एक प्रेरणा देण्यासाठी आणि दिशा देण्यासाठी आपण हे व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ कसे काढतोय की लोकेशन न हलवता, आता आपण पहिले कुठं उभं राहिलो होतो तिथंच आता पण उभं राहिलोय आणि आपल्याला येणाऱ्या दिवसात पण इथंच उभं राहायचं. पण ज्यावेळेस केळी डोक्याच्या पुढे जाईल त्यावेळेस लोकेशनला आपल्याला हे असणार आहे तुमचं ते सौर ऊर्जेच्या प्लेट आपण एकदम बाहेर निघणार आहे आणि प्लॉट फक्त वरनं कॅमेरा उचलून आपण धावणार आहे. फक्त आपल्याला लोकेशन का ठेवायचंय की जे कष्ट करतात, खर्च करतात त्या शेतकऱ्यांना भीती वाटते आज मार्केटमधनं काही पण आणायचं म्हणलं तर ते खरं आहे का खोटं आहे. आणि हिथं आणून जर वापरताना जर त्याचे पाहिजे असे रिझल्ट नाही भेटले तर आम्ही पैसे देतोय हे आम्ही देणारे चोर आहेत की जे त्याच्या मनाला जाणीव वाटते आतमधून ती कोणालाच बोलू शकत नाही. ऊर दाटलाय इथं आणि त्यासाठी आपण प्रचिती देण्याचा प्रयत्न काय करतोय वापरा बायोनिकच्या माध्यमातून. तुम्हाला घेऊन उभा करून आहे ह्या ठिकाणी आपण तुम्हाला विचारतोय की कधीपासून तुम्हाला ह्याच्यात फरक जाणवायला लागला, बरोबर आहे का नाही? म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना अशी भीती वाटते की आमचा प्लॉट आणि अगोदर थंडी प्रॉब्लेम आला, थंडीमुळं वाढ व्हायना, आता इथनं पुढे टेम्परेचर वाढणार आहे, गच्चा धरलाय, काय शेतकऱ्यांना वाटतं आमचं 3-3 महिन्याचं 2-2, 2.5 महिन्याचं प्लॉट झालं, अजून जागा सोडी नाही, काहींना वाटते 4 महिन्यात झालं जागा सोडी नाही. त्यांच्यासाठी म्हणून हे वापरा बायोनिक असं आहे की 2च महिन्याचा डोस घ्यायचा. साहेबांनी 1च महिन्याचा घेतलाय, 2च महिन्याचा कुणीही डोस घ्यायचा. प्लॉटमध्ये झालेले बदल नजरेला दिसले तर पुढचे डोस घ्यायचे नाहीत, अजिबात घ्यायचे नाहीत. म्हणजे आपलं एवढं प्रखड आहे, कारण झाडाला पैसे हलवायचे नाहीत. शेतकऱ्याचा पैसा म्हणजे घामाचा पैसा आहे की वापरा बायोनिकचं मत काय आहे की कष्टकरी शेतकरी कष्ट करीत असताना हारला नाही पाहिजे आणि त्याची प्रचिती आपल्याला ह्याच्या स्वरूपातून द्यायची. तुम्ही आता घेतलेल्या ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आपल्या शेजाऱ्यांकडून, दीपक लोंढे साहेबांकडून, समाधान भगत सरांकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब.